नमस्कार, मैं हूं सचिन आपके साथ। आप देख रहे हैं आवाज़ इंडिया टीवी न्यूज़ चैनल। बात करेंगे महाराष्ट्र की राजनीतिक गलियारों से, जहां औरंगाबाद से विधान परिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे इस वक्त लाइव जा रहे हैं। माना जा रहा है भाजपा के 7 नगर सेवक और उससे भी अधिक शिवसेना यूबीटी में शामिल होने वाले हैं और कई सारे उत्तर जो है उन्होंने सीएम शिंदे को जवाब दिया है। आज जैसे कि कल T20 भारतीय टीम का स्वागत हुआ सूर्य कुमार यादव का, तो उसमें शिंदे ने बोला था कि जैसे सूर्य कुमार यादव ने विकेट लिया, ऐसे ही 2 साल पहले हमने सरकार की विकेट ली थी। उसी पर भाष्य करते हुए अंबादास दानवे ने उन्हें प्रत्युत्तर दिया है। शिवसेना फोडाफोडीचं राजकारण मुळीच करत नाही, परंतु कोणाला स्वतःहून शिवसेनेचं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही. कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे, संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे. तर निश्चित अशा पद्धतीनं काही लोक भारतीय जनता पार्टीत येत असतील तर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाईल. मला असं वाटतं ही संख्या आकड्यामध्ये बराच फरक आहे. ही महिन्याभरात आणखी आकडे व्यवस्थित स्पष्ट होतील किती लोक येतील. बिलकुल 6च्या पुढे आम्ही निश्चित जाऊ, परंतु या सगळ्या गोष्टी हळूहळू येणाऱ्या महिन्याभरात विधानसभेची आधी पूर्ण प्रक्रिया संभाजीनगरात तरी आम्ही पूर्ण करू. असं काही मला नाही वाटत होईल. असं तर ते भाजपचे लोक तर कोणाला बोलतात आणि त्यांच्या हातात काय द्यायला. आज इथून दिलेली यादी केंद्रात गेली तर ती दुसरीच यादी तिकडून येते. त्यामुळे इथल्या राज्याच्या नेत्याच्या हातात काही उरलंच नाही भाजपमध्ये. तेव्हा असं मला नाही वाटत कोणाला आमदार करू, विधान परिषद देऊ, हे करू ते करू, कोणी सांगू शकतं किंवा ते होऊ शकतं. आणि नंदकुमार घोडेले एक जुने शिवसैनिक आहेत. महापौर राहिले, ते राहिले, त्यांच्या पत्नी राहिल्या, स्टँडिंग कमिटीचं सभापती पद त्यांनी त्यांच्याकडे राहिलेलं. तेव्हा मला वाटत नाही असं प्रयत्न भाजपवाले बऱ्याच दिवसांना करतात, पण तसं काही होईल असं मुळीच नाही. मला असं वाटतं अजून सामना संपलेला नाही. अजून सामना विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील त्या दिवशी तो संपेल. त्या दिवशी कळेल कोणी कोणाची विकेट घेतली, कोणाला रिटायर करायला भाग पाडलं, कोणाला जनतेने नाकारलं. हे मला असं वाटतं ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागतील त्या दिवशी स्पष्ट होईल. 100% सामना पूर्ण झालेला नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागतील त्या दिवशीच हा सामना पूर्ण होईल. मला असं वाटतं ज्या महानगरपालिकेच्या लोकांनी नोटीस दिली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सगळ्यात आधी अशा गैरसमजातून नोटीस देतात त्या अधिकाऱ्यावर सगळ्यात आधी कारवाई केली पाहिजे. कारण अशा अनेक गोष्टीत घडलेल्या आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत घडतंय, ते आपले गोंदियाचे पटेल, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाबतीत घडतंय, आता रवींद्र वायकरांच्या बाबतीत घडतंय. मला असं वाटतं ही कारवाई ही नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांनी चुकीची नोटीस पाठवली म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. मला असं वाटतं आता विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचं ऐकण्याचे दिवस भारतीय जनता पार्टीने संपविलेले आहेत. त्यांनी फक्त त्यांच्यासाठी काम करायचं, बाकी निर्णय किंवा सूचना करायच्या नाही, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. याच नवाब मलिकावर भारतीय जनता पार्टीने दाऊदशी संबंध असल्याचं वारंवार सांगितलेलं आहे, पुरावे देतो सांगितलेलं आहे. हेच नवाब मलिक देशद्रोही आहे अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली, आम्ही घेतली नव्हती. आणि हेच नवाब मलिक आज अजितदादांबरोबर बसतात आणि हेच अजितदादा आज देवेंद्रजींबरोबर बसतात, अमित शहा बरोबर बसतात, नरेंद्र मोदीजींबरोबर बसतात. मला असं वाटतं हेच देशद्रोही तुम्हाला चालतात का? म्हणजे तुम्ही शेवटी निवडणुकीचं राजकारण करता. अशा प्रकारची भूमिका जनतेमध्ये निश्चित जाईल. कारण तुमचं कथनी आणि करणी, जी तुमची भाषा आहे कथनी आणि करणी, तर या दोन्हीमध्ये तुमचाच फरक आहे. हा वेगळा मुद्दा आहे, पण ते ज्या विषयासाठी लढा देत आहेत त्या लढ्याला मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आणि ते जे भूमिका म्हणतायत ते काय ओबीसीतून आरक्षण द्या असं मुळीच म्हणत नाही. जे ओबीसी त्यांना ओबीसीचा दर्जा द्या असं ते म्हणतायत. आणि मला वाटतं कुणबी आणि मराठा हे काही वेगळं असायचं काही कारण नाही. कुणबी आता या सगळ्या मराठवाड्यात सगळ्याच लोक कुणबी होते, आता विदर्भात कुणबी कोण आहेत? मराठेच कुणबी झालेले आहेत ना. हीच भूमिका त्यांची आहे. आणि मला असं वाटतं
ते जी भूमिका घेतील ती वेगळी भूमिका, राजकीय भूमिका, परंतु निश्चित मराठा समाजात ते एकत्रीकरतात हे तर नाकारता येणार नाही.